का बाई आली काय? हा बाय म्हटलं का वाटच पाहून जायला होतं ना तू तर माय अधिक महिना चालू होऊन झाले ना समजा 8-10 दिवस झाले. कधी येतं म्हटलं गावातल्या गावात आहे तर महिनाभर राहशील तू. कशाचं काय गाय मम्मी राय ना ते जवळ नाहीच तर म्हणे डबा आम्ही तिकून येणारच नाही म्हणे. मग त्यांचे जेवणाचे वांदे होतात ना म्हणून. पाय व अव माय डबा देतो ना मी करून. नाही म्हणे काय पाहुणे बा नाही व डब्बा देतो मी करून. मला करा लागेल फोन पाहुणे येईल. नाही मी म्हणवलं त्यांना तर हो म्हणे. मग असं काय हो म्हणे काय बरं बाई. आता करून आली का तू स्वयंपाक का करू? नाही मी आज आली करून मग उद्या. हे पाय ती बाबा की मी ते पाहुण्यासाठी अंगठी चैन सोन्याची आणायला गेले. म्हणजे तेच आहे घरातलं तुला माहित आहे करून ठेवलं आपण. त्यालाच म्हटलं उजवून आणा हे की नाही. आता नवीन करतो म्हटलं की नाही त्याची हे मोडा लागेल आणि ते करायला लागेल. पण तसे आता घट्टी रोळी लागते बिचारे भाव वाढले. म्हणून म्हटलं आपल्या घरी हाय की नाही ते सुधून आणा. नाही चालते ना बाई. राहू दे ना कशाला द्या लागते राहू दे. नाही व बाय कोणा कोराच आहे बाई. मग तुला का दुसरा भाऊ बहीण आहे का काय आहे? शेवटी तीच आहे सगळं. मग आता काम निमित्त कारणानं कसं निमित्ताला दिलं तर चांगलं वाटते. म्हणजे टायमावर दिलं तर अधिक महिना आहे लोक जवळ करतात की नाही. मग तो टायमावर दिलं तर चांगलं वाटते म्हणून म्हटलं. माहिती बाबा तर पुऱ्या घरालाच म्हणून जेवायला सांगायचं. पण मग मी म्हटलं ते आपल्या जवळ सोन्याच्या अंगठीन गोप कर सांग आणि ते दोघं का तोंड पाहतील काय. म्हणून म्हटलं की राहू द्या म्हटलं. मग तुम्हाला सांगूच नका जेवायला. आपल्या पोरड्यानं जवायला सांगा नाही हो बाई. हो जाऊ दे ना कशाला सांगा लागते जाऊ दे. मागं सांगितलं होतं ना एकदा जाऊ दे. चल बाई मी थोडासा आराम करते बरं बा. मी आराम करतो कर जाय. त्यासाठी काही करू का खायला? नाही काही नको करू चालली मी आता झोपायला. मला नाही का कसं तरी होऊन राहिलं बाई. म्हणजे असं चक्कर येऊन राहिले मळमळी होऊन राहिलं कसं तरीच होऊन राहिलं. का होतं काय मी हो काय हो बाई. बरं कर मग आराम जाय. आता बाय कसं तरी म्हणजे काय काही खुशखबर आहे का काय माहित बाई. चक्कर येऊन राहिले म्हणते मळमळ होऊन राहिलं. बापा देवा खुशखबर असू दे. नाही म्हणजे लवकर राजी झाली पाहिजे मी. आई म्हटलं आईचा फोन आला तर म्हटलं माझ्या मम्मीचा. तर आई म्हणे की अधिक महिना आहे म्हणे तर कधी येतो म्हणे. तर मग मी जाऊ का जसं म्हणजे माझा भाऊ येतो म्हणे घ्यायले. मीच नाही म्हटलं राहू दे म्हटलं मीच येतो. तर जाऊ का मी? अधिक महिना आहे तर आता काय समजा 15 दिवस राहिला अधिक महिना. जाय ना मग या का नाही म्हटलं का तुले. जाय ना बाबा अधिक महिना आहे तर जाय. हा तेच म्हटलं आई जसं म्हटलं ते अधिक महिन्यात आईची ओटी भरतात ना. तर जसं म्हटलं आईसाठी मी साडी घेतली असती म्हटलं जसं नाही. तर म्हटलं पैसे देता का साडी आणण्यासाठी. मग साडी ओटीचं सामान घेऊन येतो. तर आईची ओटी भरायला लागते तर हो अधिक महिन्यात आईची ओटी भरतात. हा देतो ना पैसे. ती आईला साडी घेऊन ये ओटीचं सामान घेऊन ये. भरून घेतो माहिती आहे माईची ओटी. हो आई. आई म्हटलं जसं म्हणतात येण्या शेताने तुमची ओटी नाही भरली. आईची ओटी भरायला लागते ना. त्याने भरायला पाहिजे होती की नाही. हा माय भरायला पाहिजे होती. पण आता काय करतो नशीब नाही ना माय एवढं. मायापुरी काय धरणीत आहेत का व. तिथे फक्त घेणं समजते देणं नाही समजत की आपल्या मायची ओटी भरा का काय काहीच नाही. जाऊ दे नशिबाच्या गोष्टी आहेत सगळ्या. मग तू कधी चालली मग माहेरी? आई म्हटलं उद्या चालली जाईल मग सकाळच्या गाडीनं. बरं हो माय सकाळून जायचं. खावा फिरी अंका एकटी चालली काय व एवढ्या दूर. नाही बाई राहू दे एकटी नको जाऊ. गोपालले न्यायला लावतो नाही तुझे मी. गोपालले म्हणतो येऊन दे बापा इले. आई नाही ना तिने मला न्यायसाठी येतील ना. आता जातो ना आई मी एकटी. तसं तुझा भाऊ पण येऊन राहिला पण मीच नाही म्हटलं. भीती नाही वाटत की आई म्हटलं रिझर्वेशनची सीट बुक करत हे. जातो मी बरोबर. पाय बाई झोपजू घेऊ नको माझ्या गाडीत झोपशील नाही तर. आणि हे पाय सोन्याची पोतगीत काढून ठेवजो. गाडीत काय सांगता येते का चोरायचं. पैसे गिशे बरोबर ठेवजो आणि असे सावध राहायचो. झोपूनच राहशील. नाही जातो मी राहतो बरोबर सावध. आता केव्हा येते मग तुमची बहीण पुष्पाताई? म्हणजे तर खूपच मागे लागले होते तुम्ही बाहेर
माहेरला गेली होती मी तर माहेरी माझ्या. ये घरी माझी बहीण येऊन राहिली. आता कधी येते मग ते? आता काय झालं मग तिला यायला? येऊ द्या ना मग, आता ये ना म्हणा. अधिक महिना करतो ना, माझं कर्तव्यच आहे ना अधिक महिना करायचं. हे पा म्हटलं गावात दुकान आहे म्हटलं साड्यांचं, तिथून घेऊन येईन म्हटलं साडी. 300-400 पर्यंत चांगली मिळते, तिथून घेऊन येईन मग मी साडी. आणि त्यांचं पोरगं तर मोठं झालं आता, त्याला काही ड्रेस घ्यायची गरज नाही. ते त्यांना लेकरू असले की साडी देत नसतात. ते पोरगं मोठं झालं, त्याला काही पाहिजे नाही. आणि ते दुपट्टा नारळ ते घरातच आहे. दुपट्टा टोपी आहे घरात आणि नारळ पण आहे. फक्त साडी घेऊन येईन मी 300-400 पर्यंत. 300-400 पेक्षा कमी भेटत नाही का साडी? त्याच्यापेक्षा स्वस्त असेल तर पहा ना मग, म्हणजे 150-200 पर्यंत भेटत असेल तर घेऊन ये. माझ्या मनातलं बोलले तुम्ही, मी तेच म्हणणार होती. ते कसं आहे, मानाचा मानपोया असते, एवढी महाग कशाला घ्यायची? त्या काय घालतातच काय, देऊन देतीन कोणाला. स्वस्तच घेते. हो मिळते ना, 100 रुपयाची पण साडी मिळते. घेऊन येईन मग मी. लाज नाही वाटत असं बोलताना? लाज नाही वाटत थोडीशी? काय म्हणते 100 रुपये साडी आणतो म्हणते बहिणीसाठी, माझ्या बहिणीसाठी. तिचा भाऊ एवढा पैसे कमावते म्हटलं, पण तिला 100 रुपये साडी आणतं. थोडी शरम करणं. कुठं फेडशी नाही पाप. ननसाठी मन मोठं नाही करून राहिली. स्वतःच्या बापाच्या घरून किती मोठं सावटून आली, ननल द्यायची वेळ आली तर लगे म्हणते 100 रुपये साडी देतो म्हणते. बेशरम. ऐकून घे म्हटलं, कान उडून ऐकून घे म्हटलं. माझी बहीण आहे, माझ्या बहिणीला माझ्या मनानं करीत माझ्या बहिणीचा अधिक महिना, समजलं ना? पण ते कसं आहे, बाई घराची शोभा असते ना, म्हणून तुला आणलं म्हटलं मी. ते म्हणे वहिनी 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 म्हणून आणलं. मला माहिती आहे तू आडवी टांग टाकतं म्हणून माझ्या बहिणीच्या मनात. हे पाय, मी तिला फ्रीज घेऊन देऊ राहिलो म्हटलं, समजलं ना? तिच्या घरी फ्रीज नाही आहे, मी तिला फ्रीज घेऊन देऊ राहिलो. अधिक महिन्याचं आमचं ठरलं, समजलं का? अरे अरे अरे, काही पण बोलून राहिले का तुम्ही? काही पण मला बोलून कशाला राहिले? अरे बा, फ्रीज नसते घेत की अधिक महिन्यात? तुमची बहीण तुम्हाला खर्चात टाकते वाटते मुद्दा म्हणून, आहे ना? तिला वाटते भावावर माझ्या गाठोडं जमा आहे काय? हे पा, फ्रीज नसतात घेत. त्या फ्रीजला मान नाही आहे, तांब्याच्या दिव्याला मान आहे. तांब्याच्या पितळचे भांडे घेत असतात. ते पण घेणार नाही, तांब्या पितळीचे भांडे पण घेणार. पण फ्रीज हे माझ्याकडून गिफ्ट आहे तिला, आणि गिफ्टसाठी कोणता महिना लागत नसते, समजलं ना? ते कधी पण घेऊ शकतो आपण, घ्या वाटलं तर. फक्त इच्छा पाहिजे. पण आताच कशाला खर्चात खर्च? आता तनुची शाळा उघडते आणि तिचे पैसे भरायला लागतात, तिला नवीन ड्रेस शिवावं लागते, खूप खर्च आहे. माहिती आहे मला खर्च, सगळं माहिती आहे मला, समजलं ना? मी माझं पाहून घेईन काय करायचं काय नाही. तर तुला विचारलं नाही मी, तुला सांगितलं. माझा निर्णय पक्का आहे आणि त्याच्या मधात कोणी बोलणार नाही. खरी? वा रे वा, बरं आहे. पहिलेच ठरलं होतं, मग कशाला विचारून राहिली ती मला? वाढती ती पुष्पा, मला माहिती आहे ना. इथं आली की 2 आसू टाकते भावासमोर, भाऊ मग काय बातच बिघडते. हा, माझी बहीण आहे, माझी बहीण आहे. लुबाडते भावाला, स्वतःचे पैसे जमा करून ठेवते गठोडं. बेशरम बदमाश. मला काहीच नाही भेटलं माझ्या माहेरून, फक्त कपडे भेटले. मी कुठं फ्रीज मागितला? माझ्या घरी फ्रीज आहे म्हणा, तसं पण माझी मम्मी कुठं काही घेऊन देते मला. बरं आहे बाई, नशीबच आहे. पण यांचं पण पुष्पाताईचं नशीबच आहे, भाऊ एवढा प्रेम करणारा भेटला. बायकोवर प्रेम नाही या माणसाचं, पण बहिणीवर आहे. पुष्पा येऊन राहिली म्हटलात. मी चाललो होतो घ्यायला, तर म्हणे दादा तू काही येऊ नको म्हणे, तिकडे पाहुण्याले काम आहे आपल्या शेजारच्या गावात, तर पाहुणा आणतो म्हणते संग. मी तर उतरून देईन तिने, पाहुणा समोर चालला जाईल. हो ना, ते लय फोन न केले द्यायले, या ना पुष्पाबाई, अर्धा महिना झालाही म्हटलं. मी बी जाऊन आली म्हटलं. पहिले म्हणतो वहिनी तुम्ही जाऊन या मग येईन. मी बी जाऊन आली तरी पुष्पाबाई काही आल्याच नाही. मंदा बी आली, मग म्हणत लाईनी वहिनी आल्यावर येईन. लाईनी बी आली घरी, पण पुष्पाबाई येऊनच नाही राहिल्या. मग वहिनी राहू द्या ना, माया का पहिला अधिक आहे म्हटलं. बाई आमचा का पहिला अधिक आहे? पण म्हटलं ननद हा ना तुम्ही, लेकबाई आहे ना या घरची, पहिला कायले पाहिजे या म्हटलं. बाई मी काय म्हणतो, पुष्पाबाईसाठी चांगली भारी साडी घेऊन या, 2,000 लोक. आणि म्हटलं चांगलं दळस वळस म्हटलं, पितळीचं ताट, आणि तांब्याचा चांगला जाळा लोटा, आणि चांगला दिवा ठसवस. माहिती इच्छा चांदीचा दिवा करायचीच होती यावर्षी, पण आपला बजेट नाही ना, नाही चांदीचा दिवा केला असता. हो ना लेखाचं, आता पेरण्या पाण्याचे दिवस आहेत समोर, एवढा बजेट नाही आपला. तिलेही समजते. जाऊ दे, तांब्याचा चांगला दिवा घेऊन येऊ
आणि पाहुण्याले ड्रेस आणि पोराले ड्रेस आणि पुष्पाले साडी. अजून काही लागते काय? मग तर काही नाही, दुपट्टा नारळ. बाई राहतील म्हटलं 8 दिवस, मग जायच्या दिवशी पावनचार करून टाकू म्हटलं, जवाई बोले बोलावून आंब्याचा रस आणि पूर्णाच्या पोळीचा. हो राहील ना 8 दिवस ते आता. चालते. मग कधी येतो म्हणत? उद्या येतो म्हणत का पुष्पाबाई? हो उद्या येते ते. बरं. श्याम काही घेत नाही का काय मी पुष्पाले? आपल्याला त्याचं काय करायला लागते? बहीण दोघायची बी आहे, तर त्याच्या काय भरोशावर बसता आपण? त्याचं त्याच्या पाशी. ते मंदा करू देते का कोणाला? मंदाची कुठे वाट पाहत बसता काय? आपण नाही भरोशावर बसत त्याच्या. आपण मोठे हाव, आपण आपलं कर्तव्य करू. ते घेऊ का ना घेऊ. ते तर झालंच म्हणा, तिच्या कुठे भरोशावर बसा.